नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि आपण आज सादर करणार आहोत 23 आणि 24 मे लोकसत्ता पेपरचं अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत. सी.डी. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला आदरांजली वाहणारं शब्दभेट. आता सी.डी. देशमुख आहे त्यांचं 125वं जे रौप्य महोत्सव म्हणून आपण म्हटलं जातं ते त्याच्या अंतर्गत लोकसत्ता पेपरमध्ये विविध कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत. आता हे जे आहेत सी.डी. देशमुख बद्दल जर आपण माहिती बघितली तर त्यांचं नाव होतं चिंतामण द्वारकानाथ देशमुख. हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्ता दुर्गाबाई देशमुख या चिंतनराव देशमुख यांच्या पत्नी होत्या आणि भारत सरकारमधील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. आता एक सी.डी. देशमुख हे ICS ऑफिसर होते. आपण जर त्यांची जी कारकीर्द बघितली तर सी.डी. देशमुख एक सनदी अधिकारी होते. 1939 साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. ओके. आणि नंतर गव्हर्नर या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेमध्ये आधी सचिव म्हणून पुढे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्य केलं. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने नाईटहुड हा पुरस्कार पण प्रदान केला होता. ओके. म्हणजे त्यांचं जे योगदान होतं रिझर्व्ह बँकेचं त्याच्यामुळे त्यांना नाईटहुड ही पदवी दिली होती ब्रिटिशांनी. नंतर 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण त्यांच्याच कारकिर्दीत झाले. 1950 ते 1956 या काळामध्ये ते अर्थमंत्री राहिलेले. ओके. 1950 ते 1956 जवाहरलाल नेहरूची त्यांच्या काळामध्ये ते अर्थमंत्री राहिले. भाषावर प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगाव आणि कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केलेला दिसतो आणि त्यांनी लोकसभेचा त्या अंतर्गत राजीनामा दिला. म्हणजे बेळगाव हे जे आहे महाराष्ट्रामध्ये त्याला जोड द्या असं त्या मताचे होते आणि त्यामुळे ह्यांनी अर्थमंत्र्याचा देखील पुढे राजीनामा दिला. ओके. ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासचा मेघदूतचा समवृत्त समयोग काव्यानुसार उत्कृष्ट अनुवाद देखील प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण ह्यांची जी आहे एक प्रकारे यांचं कार्य काय आहे सी.डी. देशमुखचं हे आपण बघितलं. ओके. नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे भारतीयांचा परदेश प्रवास अवघड झालेला आहे. कोरोना लसीचा तुटवडा आपल्याला माहीतच आहे आणि देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यामध्ये लसीकरण ठप्प झाले. त्याच्यामुळे लसीकरणातील ही दिरंगाई संत गती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासातील निर्बंध नंतर उठवण्याची शक्यता दृष्टीपथास येत नाही. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्व क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या प्रवाशांना युरोपीय देशामध्ये प्रवेश देण्याबाबत युरोपीय महासंघाने सकारात्मक चर्चा केली जात असली तरी जागतिक आरोग्य संघटनेत मात्र त्यावर सहमती झालेली नाहीये. म्हणजे आज भारतामध्ये काय झालेलं पूर्णतः लसीकरण झालेलं नाहीये आणि लसीचा तुटवडा हे मेन रिझन आहे. त्याच्यामुळे परदेश प्रवास अवघड झालेला आहे भारताचा. ओके. सर्वांसाठी लस निर्णय ही चूक. लसींचा पुरवठा साठा उपलब्ध आहे की नाही याकडे न पाहता जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाचे प्राधान्यक्रम दुर्लक्षित करून सर्वांच्या लसीकरणाची घाई करणे ही भारतीय मोहिमेतील चूक असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हणजे ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली की WHO जे आपलं मत मांडलं त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली दिसते. विषाणूचा भारतीय प्रकाराचे आव्हान म्हणजे भारतात प्रथमच आढळलेला म्हणजे ब्रिटन काय म्हणतोय की भारतात हा विषाणू आढळलाय म्हणजे कोरोनाचा व्हेरियंट B1.617.2 या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणू संसर्गामुळे संरक्षणासाठी लसीच्या 2 मात्रा घेणे आवश्यक असल्याने ब्रिटनच्या आरोग्य विभागाने प्राथमिक माहितीच्या आधारे स्पष्ट केला आहे असे देखील सांगितलेलं आहे. आणि तीच की एक प्रकारे ब्रिटन म्हणतो की हा उत्परिवर्तन भारताचा आहे आणि भारत म्हणतोय की आमचा उत्परिवर्तन नाहीये. हे डिबेट चालू झालेलं आपल्याला दिसतंय. बघा, ॲलोपॅथी बाबत जे वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं की ॲलोपॅथी विरुद्ध अशास्त्रीय वक्तव्य करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल, शास्त्रीय औषधाची बदनामी केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांच्या विरुद्ध केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननी केली. अशा प्रकारे अडाणी वक्तव्य देशाची सुशिक्षित समाजासाठी तसेच बळी पडणाऱ्या गरिबांसाठी धोकादायक आहे असं ते म्हणाले.
ॲलोपॅथी ऐसी स्टुपिड है और दिवालिया सायन्स है असं रामदेव बाबांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्याचाच IMA ने हवाला घेतलाय. ॲलोपॅथीची औषधं घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत असं देखील रामदेव बाबा म्हणाले. भारताच्या औषध महानियंत्रकाने मान्यता दिलेली रेमडेसिवीर, फ्लेव्ह्यू इतर औषधे कोविड-19च्या रुग्णाच्या उपचारात अपयशी ठरली असा दावा रामदेव बाबांनी केलेला आपल्याला दिसतोय. आणि असं अशास्त्रीय वक्तव्य केल्यामुळे त्यांना म्हणजे त्यांच्यावर काहीतरी शिक्षा लादा असं मागणी केली जात आहे, कारवाई करा. आता ही जी नेपाळची संसद आहे ती बरखास्त झालेली आहे. डबल जी ओली सरकार जी आली होती, पहिल्यांदा ओली सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव घेतला होता आणि परत नेपाळमधील जी संसद आहे त्याच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी बरखास्त केली असून नोव्हेंबरमध्ये मध्यवर्ती निवडणुका आता फ्रेश इलेक्शन्स होणार आहेत आणि 12 व 19 नोव्हेंबरमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान KP ओली आणि विद्यादेवी भंडारी यांनी राज्यघटनेचं उल्लंघन करून संसद बरखास्त केली आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढू असं नेपाळ विरोधी संघटनेने सांगितलेलं आपल्याला दिसतंय. अध्यक्ष भंडारी यांनी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की राज्यघटनेत अनुच्छेद 76 कलम 7 अन्वये मध्यवर्ती निवडणुकाच्या तारखे जाहीर करण्यात आल्या आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. सुपर फ्लॉवर मून छायाकल्प चंद्रग्रहण 26 मे रोजी चंद्र 15% मोठा आणि 30% तेजस्वी दिसणार. एप्रिल महिन्यात विलोभनीय सुपर मून पाहिल्यानंतर 26 मे रोजी पुन्हा सुपर फ्लॉवर मून पाहायला मिळणार आहे. 2021 मधील हा सुपर मून म्हणून बुद्ध पौर्णिमेला तो असल्याने फ्लॉवर मून म्हणून त्याला ओळखलं जातं. यावेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर सर्वात कमी म्हणजे 3,57,311 किलोमीटर एवढे असेल. यावेळी चंद्र 15% मोठा असेल म्हणजे तो पृथ्वीच्या नजदीक आलेला असेल आणि 15% मोठा असेल. अंतर कमी तर चंद्राची साईज जास्त, 15% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी दिसेल. आता बघा 26 मे रोजी दुपारी चंद्रग्रहणाला सुरुवात होत असल्याने भारतातून मात्र चंद्रोदय होत असताना 35 मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. प्रत्येक वर्षी सुपरमूनच्या वेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर कमी अधिक होत असते. हे किमान अंतर 3,56,500 किलोमीटर तर कमाल 4,06,700 किलोमीटर इतके असते. यापूर्वी पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वाधिक कमी अंतर जे होतं ते 26 जानेवारी 1848 ला चंद्र आणि पृथ्वीमध्ये सर्वाधिक जवळ आलेला आपल्याला दिसतोय. नंतर नोव्हेंबर 2016 ला देखील चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आला होता आणि पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वाधिक कमी अंतर हे 25 नोव्हेंबर 2035 ला असल. पुढे 6 डिसेंबर 2052 ला असल आणि सर्वात मोठे ते सुपरमून राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता हे जे पूर्वोत्तर भारत आणि आसाम मणिपूर येथे हे खंडग्रास दिसेल आणि नंतर हे जे ग्रहण आहे रात्रभर तेजस्वी दिसण्याचं सांगितलं गेलेलं आहे. आपण बघूया की हे जे चंद्रग्रहण आहे हे आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने चंद्रग्रहण होतं. इन शॉर्ट एक जिओग्राफीचा कन्सेप्ट आपण बघूया. आपल्याला माहित आहे सन नंतर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, ओके, आणि स्वतःभोवती देखील फिरते, ओके. आणि चंद्र हा कुणावर उपग्रह आहे पृथ्वीचा, हा पृथ्वीभोवती फिरत असतो. जेव्हा सन म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येतात. म्हणजे मी या पिक्चर मध्ये दाखवले की सन, आता हा सन समजा आणि हा मून आणि ही अर्थ अशी आहे आणि या जेव्हा ही एक्झॅक्ट पोझिशन त्यांची येते, एका रेषेत येतात, तेव्हा काय होतं की ही जी आहे चंद्राची जी सावली आहे ही सूर्यावर पडते आणि त्याच्यातून आपल्याला सूर्यग्रहण आपल्याला दिसतं, ओके. म्हणजे मून ह्या दिशेला, मून हा मिडलला आहे आणि सन जो आहे हा लेफ्ट साइडला आणि अर्थ जो आहे एकदम राईट साइडला दिसतो. त्यावेळेस आपल्याला सूर्यग्रहण दिसते, ओके. आता बघा की जेव्हा सूर्य इथे आहे, सूर्य हा आहे, नंतर पृथ्वी मिडलला आहे आणि नंतर चंद्र हा इथे आहे, या दिशेला आहे. आता बघा की ही जी आहे की अर्थची सावली जी आहे पूर्ण चंद्रावर पडते, ओके. अर्थची सावली ही पूर्ण चंद्रावर पडते म्हणून त्यावेळेस आपल्याला लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण दिसते. आता इथं सूर्य आहे आणि हे सगळं एका रेषेमध्ये येतात आणि ह्याच्यामध्ये मिडल मध्ये कोण असते, पृथ्वी. आणि ही जी पोझिशन असते या पोझिशन मध्ये आपल्याला चंद्रग्रहण दिसायला भेटते. आणि जेव्हा मून मिडलला असून सन लेफ्टला आणि अर्थ राईटला असते तेव्हा आपल्याला सूर्यग्रहण दिसते आणि जेव्हा मिडलला अर्थ असते त्याची छाया
चंद्रावर पडते, त्यामुळे आपल्याला तिथे चंद्रग्रहण दिसते. ओके, हा कन्सेप्ट क्लिअर झाला फ्रेंड्स. ओके, आता नेक्स्ट आपला जो कन्सेप्ट आहे तो आहे राज्यपाल. राज्यपाल हा नामनिर्देशित सदस्याची अद्याप नियुक्ती का नाही. आपल्याला माहित असेल जसे राष्ट्रपती 12 सदस्याची जी राज्यसभेमध्ये निवडणूक करतात, तसंच विधान परिषदेवर देखील राज्यपाल जे आहेत ते नामनियुक्त सदस्य म्हणून 12 जणांची शिफारस राज्य मंत्रिमंडळाकडे देतात. आता राज्य मंत्रिमंडळाने 6 महिन्यापूर्वीच त्यांना शिफारस केली असे असताना देखील राज्यपालाने त्यांचा अद्याप निर्णय घेतला नाही अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अन्य प्रतिवाद्यांना 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर न्यायालयाने या प्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवाला प्रतिवादी करण्याची मुभाही दिली. आता राज्यघटनेतील तरतुदीनुसार विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि सामाजिक सेवा अशा तज्ज्ञ मंडळींची 12 जणांची निवड करतो. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विविध क्षेत्रातील 12 जणांची निवड करून नावाच्या शिफारसीचा प्रस्ताव राज्यपालाकडे पाठवला आहे, पण कायद्यानुसार राज्यपालांनी त्यावर तातडीचे निर्णय घेऊन नियुक्ती करणे बंधनकारक आहे. मात्र 6 महिने उलटले तरी राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला दिसत नाहीये आणि राज्यपाल आणि सरकारमधील बेबावणामुळे राज्यपालाचे अद्याप त्यावर निर्णय घेतला नसावा असा दावा याचिकेतर्फे करण्यात आलाय. तसेच राज्यपाल निर्णय घेत नसल्याचे घटनेचे तरतुदीहून जर उल्लंघन होत असल्याचा आरोप देखील याच्यामध्ये याचिकाकर्त्यांनी केलाय. ओके, म्हणजे की घटना जी आहे आपली राज्यघटना फॉलो करत नाहीयेत राज्यपाल, असं देखील म्हटलेलं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये. आता राज्यपालाविषयी आपल्याला माहितच आहे की संविधानामध्ये कलम 153 ते कलम 167 मध्ये आपल्याला राज्यपालाविषयी माहिती दिसते. कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेलच अशी तरतूद आहे आणि 7वी घटना दुरुस्ती 1956 ला एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची देखील संमती दिलेली आपल्याला दिसते. कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकारी राज्यपालाच्या हाती असून त्याचा वापर प्रत्यक्षपणे किंवा हाताखालील अधिकारामार्फत केला जातो. राज्यपालाची जी नेमणूक असते ती राष्ट्रपतीकडून होते, सहनिशी सहमुद्रांकित अधिपत्रकानुसार होते. आपल्याला माहित पाहिजे की राज्यपाल एक प्रकारे म्हटलं जातं की एक सेंटरचा एजंट म्हणून तो ओळखला जातो. आता त्याच्यात काम काय की राज्यातील संसदीय व्यवस्थेशी सुसंगत जर नसेल तर प्रत्यक्ष निवडणूक देखील म्हणजे राज्यपालाचे जे अधिकार आहेत ते की राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्षाची शक्यता होत असते. त्यामुळे यांची जी अप्रत्यक्षपणे निवडणूक ठेवलेली आहे त्याचं मेन रिझन काय आहे की दोन्ही जर जे सदस्य आहेत जर निवडून दिलेले असतील तर त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ पॉवर होऊ शकतो. ओके, आता बघा की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत म्हणजे जर राष्ट्रपतीला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत राष्ट्रपती कार्यरत असतो. मोस्टली त्यांचा 5 वर्षाचा टर्म असतो. ते राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपतींना देऊ शकतात. 5 वर्षानंतर उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत आपले पद धारण करून चालू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की कॅनडामधून आपली जी गव्हर्नर ही राज्यपालाची पद्धत आहे ही आपण कॅनडा ची जी सरकारच्या पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आपण दिसतो. आता राज्यपालाची जर पात्रता बघितली तर त्याच्यामध्ये त्याचं जे वय असायला पाहिजे ती 35 वर्ष वय असायला पाहिजे. नंतर तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. राज्याबाहेर आणि मेन म्हणजे काय की सपोज आता महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल कधीच नसावा, राज्याबाहेरील व्यक्ती असावा व नेमणुकीपूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित राज्याचा आणि मुख्यमंत्र्याचा सल्ला घेतलेला असावा. आता बघा की कलम 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती काय आहेत. संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार किंवा असणार नाही. अन्य कोणतेही लाभपद राज्यपालाला अन्य कोणतंही नकोय. ओके, 2 किंवा अधिक राज्याच्या एका राज्यपालास त्याच्या वित्तलब्धी भत्ते खर्च राष्ट्रपती निर्धारित करतील अशा प्रमाणात त्यांना विभागून देण्यात आला आहे. तसेच राज्यभवनाचा विनाशुल्क वापर करण्याचा हक्कदार आणि संसदीय कायद्याने ठरवले वित्त लब्धी भत्ते विशेष अधिकार प्राप्तीचा हक्कदार त्याचा असेल. तसेच कलम 159 नुसार राज्यपालाची जी शपथ आहे ती हायकोर्टचे मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष म्हणजे जेव्हा ते ओथ घेत असतात राज्यपाल ते हायकोर्टच्या उच्च न्यायाधीशाच्या समोर ते घेणार आणि पदाच्या निष्ठापूर्वक पालन ते करणार. संपूर्ण क्षमतेनिशी संविधान कायदा याचं जे जतन रक्षण ते करणार. स्वतःच्या राज्याच्या जनतेस सवेस आणि कल्याणास ते वाहून नेणार. आता बघा की राज्यपालाचे अधिकार आणि कार्यामध्ये त्यांना एक हॉटेल चालवणे, पाहुण्यांचे अतिथी करणे, कार्य म्हणजे एक प्रकारे राज्यपालाचे जर अधिकारी असेल तर कार्यकारी
कायदेविषयक, न्यायविषयक आणि वित्तीय असे 4 अधिकार आपल्याला मोस्टली दिसतात की असे 4 अधिकार राज्यपालाचे आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारी असेल, तसेच वित्तीय असेल, न्यायविषयक असेल. ओके. आता राज्य शासनाचा जो राज्यकारभार आहे, राज्य शासनाचा जो राज्यपाल आहे तो जसा आपल्या भारताचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, तसा राज्याचा जो राज्यकारभार आहे तो राज्यपालाच्या नावाने चालतो. त्याच्या नावाने आदेश काढले जातात, कोणत्या पद्धतीने काढावेत त्याचे नियम तयार केले जातात. कामकाजाच्या सुलभतेसाठी नियम तयार करून कामाची विभागणी देखील मंत्र्यामध्ये केली जाते. आता सीएमची नेमणूक राज्यपाल, आपण बघितलं जातं संविधानामध्ये की सीएमची नेमणूक जर कोण करत असेल तर राज्यपाल करतात. महाधिवक्ता यांचे नेमणूक, त्यांचा पगार, त्यांचा भत्ते ठरवतात. तसेच राज्य निवडणूक आयोग यांचं नेमणूक करतात, त्यांना पदावरून दूर करू शकतात. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षाचे सदस्य नेमणूक, त्यांना पदावर दूर करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतीच आहे. आणि यांना देखील राज्य निवडणूक आयुक्त यांना पदावर दूर मात्र संसदेच्या समावेशाचा अधिकार राष्ट्रपतीलाच आहे. आदिवासी कल्याण मंत्र्याची देखील ते नेमणूक करतात असं आपल्याला दिसतंय. आता राज्यातील जे आपल्याला माहिती की विद्यापीठ असतात त्याचे कुलपती म्हणून राज्यपाल कार्यरत असतात. राष्ट्रीय विद्यापीठाव्यतिरिक्त इतर विद्यापीठाच्या कुलगुरूची नेमणूक देखील ते करतात. आता राष्ट्रपती राजवट, एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल लावायचं असेल तेव्हा देखील राज्यपाल हे राष्ट्रपतीला शिफारस केलेले आपल्याला दिसतात. ओके. आता त्याच्या कायदेविषयक अधिकारामध्ये आपण जे बघितलं की 12 जणांची जी सदस्य निवडणूक आहे हे त्याच्या कायदेविषयक अधिकारामध्ये राज्यपालाच्या मोडलं जातं. आता याच्यामध्ये राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, सीएमच्या सल्ल्याने विधानसभे विसर्जित करणे, सार्वत्रिक निवडणुकाच्या पहिल्या तसेच दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीस राज्यपालाचे एक अभिभाषण असतं. जसं राष्ट्रपतीचं एक अभिभाषण असतं लोकसभा आणि राज्यसभामध्ये, तसंच एक राज्यपालाचं अभिभाषण होतं. अधिवेशन म्हणजे काय, मान्सून सेशन, विंटर सेशन जे आपले असे अधिवेशन असतात त्याच्यामध्ये अभिभाषण त्यांचं होतं. राज्य विधिमंडळाच्या प्रलंबित विधेयकाबाबत इतर कोणत्याही बाबीबद्दल सभागृहात संदेश पाठवू शकतात. आता आमदाराच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने ते निर्णय घेतात. आता राज्यपाल विधान परिषदेवर 1/6 साहित्य, विज्ञान, कला, सहकार, चळवळ व सामाजिक सेवा या क्षेत्राची मेंबरची नेमणूक करतो आणि विधानसभेवर एक अँग्लो इंडियन ची नेमणूक करतो. आपल्याला हे दिसतंय. वित्तीय अधिकारमध्ये राज्यपाल हे दर 5 वर्षांनी पंचायत संस्था, म्युनिसिपालिटी वित्तीय संस्थाच्या चौकटीसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. जसं आपल्याला माहिती आहे की प्रेसिडेंट जे आहे ते फायनान्शियल कमिशन म्हणजे वित्त आयोगाची स्थापना करतं, तर राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतं तर राज्यपाल करतं. ओके. न्यायविषयक अधिकारामध्ये काय आहे की कलम 161 नुसार त्यांना क्षमादानाचा अधिकार आहे, क्षमादान करू शकतात. हायकोर्टने दिलेल्या सल्ल्यावरून जिल्हा न्यायाधीशाचा नेमणूक, पोस्टिंग, बढती राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोग आणि संबंधित राज्याचे हायकोर्ट यांच्या सल्ल्याने राज्यपाल व्यक्तीची नेमणूक राज्याच्या न्यायिक क्षेत्रामध्ये करू शकतात. ओके. त्यानंतर कलम 163 मध्ये सविवेकाधीन अधिकार त्यांना दिलेला आहे. या महत्वपूर्ण बाबतीत राज्यपाल राष्ट्रपतीपेक्षा वेगळे ठरतात, कारण घटनेमध्ये राज्यपालाचे सविवेकाधीन म्हणजेच एक डिस्क्रिशनरी पॉवर आपल्याला राज्यपालाची आपल्याला दिसते. ओके. एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ रोखून ठेवणे हा देखील त्यांना अधिकार आहे. घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास राष्ट्रपती राजवट लागू करणे, शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून जिम्मेदारी पार पाडणे हे देखील त्यांच्याच अखत्यारकारी आहे. अशा पद्धतीने आपण इन शॉर्ट राज्यपालाची जी माहिती आहे ती घेतलेली आपण दिसते. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की इन शॉर्ट आपण बघणार आहोत ती एक 1920 ची गोष्ट की एक तरुण विधवा मराठी मुलगी डफरीन रुग्णालयात परिचारिकेचं प्रशिक्षण घेणारी ती म्हणजे कमलाबाई हॉटस्पेट, एका भारतीय स्त्रीने भारतीय स्त्रियांसाठी उभारलेले पहिले सूतिकागृह नागपूरच्या सीताबर्डीत साकार झाले आणि 21 मेला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणजे हे ते महिलांसाठी जे कार्य केलंय, विविध अशा आरोग्य संस्था तिने काढल्या ज्याच्यातून आपली आरोग्य व्यवस्था सांभाळेल आणि गांधीवादी तत्वावर चलणाऱ्या कमलाबाई हॉस्पिटल होत्या. त्यांनी आकारास आलेल्या मात्र सेवा, संघात्मक, रचनात्मक कार्याचा डोंगर आणि उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी हातभार लावलेला आपल्याला दिसतंय. आपण बघू शकतो की आज पण आपल्या भारतामध्ये अनेक लॅक्युनाज आपल्याला हॉस्पिटल क्षेत्रामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये त्यांचं जर कार्य बघितलं तर गांधीजीच्या रचनात्मक कार्याचा उत्तम नमुना त्या होत्या. रचनात्मक कार्य म्हणजे भूतदयात्मक काम नव्हे तर नव समाज रचनात्मक यांची सर्जनशीलता त्यांच्याकडे होती. कमलाबाईने स्वातंत्र्य चळवळीत अनेक कार्यकर्ते, भूमिगत नेते यांनी आपल्या सूतिकागृहात आश्रय दिला आणि त्यांचे सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास देखील मदत केली.
तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबांनाही त्यांनी आधार दिला. काँग्रेस नव्हे तर समाजवादी, फॉरवर्ड ब्लॉक, हिंदुस्थान सेना युवक आणि नेत्या कार्यकर्त्यांना कमलाबाई मॉसेस या भक्कम आधार होता. रात्री बेराती संस्थेत अनोळखी कार्यकर्ते त्यांच्या येत सामान लपवणे, खाण्या प्रवासाची व्यवस्था करणे यांनी देखील असे देखील कार्य त्यांनी केले. 100 वर्षात काळाबाहेर मूल्य बदलली त्यांची चुणूक नागपूरकरांना गेल्या आठवड्यातच मिळाली. संस्थेच्या शतक महोत्सव निमित्ताने काही हितबंध्यांनी मॉसेसची स्थापना कमलाबाई नाही तर हिंदुत्वाचे अग्रणी असलेला डॉक्टर परांजपे यांनी केली. यात पहिली हिंदू परिचारिका कमलाबाई यांनी सहाय्य केले असा खोटा प्रचार देखील करण्यात आला. आपल्याला इन शॉर्ट दिसते की यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या समाजामध्ये, तसंच परिचारिका प्रसाविका म्हणून त्यांनी शिक्षण संस्था देखील चालू केलेल्या आपल्याला दिसतात. आणि आपण बघितलंय की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचं कॉन्ट्रीब्युशन हा जो टॉपिक येतो तेव्हा त्यांचं नाव अग्रणीय असतं आपल्याला हे दिसतंय. आता बघा, संगीतकार लक्ष्मण हे कालवश झालेले आपल्याला दिसतात. दादा कोंडके यांच्या चित्रपट सृष्टीतील श्रंगार गीतापासून ते हिंदी विश्वात कौटुंबिक आशयातील दर्जेदार लोकप्रिय गीते रचणाऱ्या संगीतकार राम लक्ष्मी जोडीतील लक्ष्मण तथा विजय पाटील यांचं नागपूरमध्ये निधन झालं. पश्चात पत्नी शोभा, हे इम्पॉर्टंट नाहीये, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर राम लक्ष्मण हे जे रुढार्थाने कोणत्याही कपूशी जोडलेले नसले तरी त्यांची नाळ जुडली होती ती राजश्री प्रोडक्शन. हे ठीक आहे, आपल्याला हे समजलं पाहिजे की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय. सूरज बडत्याच्या निर्देशित मैंने प्यार किया ह्या प्रेमपट 1989ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या गाण्यांनी त्या काळी अबालवृद्धांना वेड लावलेले त्यांनीच केलेलं आहे. हम आपके कोणचा चमत्कार, पत्थर के फूल असं अनेक पिक्चरचे जे लोकप्रिय पिक्चर आहे त्याच्यातून त्यांनी चित्रपटातून ते गाजलेले आपल्याला दिसतात. लोकप्रिय गाणी अंजनी सुता, देवा हो देवा, गणपती देवा, गब्बर सिंग, तुम्हें क्या मिले जाना, सुन बोलिया, मैया यशोदा अशा अनेक गीते त्यांनी रचलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांना 2018 मध्ये राज्य सरकारचा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर या नावाने दिलेल्या पुरस्काराने देखील त्यांना गौरवलेले आहे. ओके, आता आपण 24 मे म्हणजे आजच्या पेपरचं न्यूज अनालिसिस बघूया. एक आनंदाची बातमी जसे की कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात बाधितेच्या प्रमाणात घट आलेली आपल्याला दिसते. की आता ही घट फक्त लॉकडाऊनमुळे आहे की लॉकडाऊन काढल्यानंतर पण अशीच घट राहील हे आपल्याला बघायला पाहिजे. आता 12वीची परीक्षा, जशी 10वीची परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल आहे तशीच 12वीची परीक्षा देखील रद्द करण्याकडे राज्याचा कल असलेला दिसतो. 10वीची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे याबाबत अद्यापही निर्णय घेऊ न शकलेल्या राज्याच्या शिक्षण विभागाने 12वीची परीक्षा देखील परीक्षेसाठी पर्याय शोधायला हवा अशी भूमिका केंद्र स्तरावरील बैठकीत घेण्यात आलेली आपल्याला दिसते. तुम्हाला माहिती की युवा कुस्तीपट्टू हे जे आहेत सुशील कुमार यांना अटक करण्यात आली आहे. आपण ह्याचं रिझन पण बघितलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी एका जणाचा खून केला होता. छत्रसाल स्टेडियम मध्ये 4 मेला हाणामारीमध्ये कुस्तीपट्टू सागर जे आहे ते त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय. आता युवा कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी 20 दिवस फरार राहिलेला ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पोलिसांनी विशेष पथकाने पकडलेलं आपल्याला दिसतंय. रामदेव बाबाचं जे विधान होतं ॲलोपॅथी संबंधात ते वादग्रस्त विधान त्यांनी आता मागं घेतलंय. योग गुरु रामदेव बाबा यांनी ॲलोपॅथी बाबत विधान अखेर मागं घेऊन वैद्यकीय क्षेत्राच्या सर्व विद्याशाखांचा आपल्याला आदर आहे असं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबा यांनी यांच्या ॲलोपॅथी बाबत जे वक्तव्य केलं त्याला मागं घेण्यास सांगितलं होतं. आपले ॲलोपॅथी बाबतचे विधान संपूर्ण देशाच्या भावना दुखवणारे आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्याच्या मनोबलास धक्का पोहोचू शकतो आणि कोरोना विरोधाची आपली लढाई कमकुवत पडू शकते असं त्यांनी जेव्हा रामदेव बाबाला पत्राद्वारे त्यांनी रामदेव बाबाला समजवले. भारतातील विषाणूवर ॲस्ट्राझेनेका आणि फायझरची लस प्रभावी आहे. हे असं ब्रिटनमधील संशोधन समोर आलंय की भारतात आढळून आलेला B1.617.2 या विषाणू उपप्रकारावर ॲस्ट्राझेनेका आणि फायझर बायोटेकनी लशी बनवलेल्या प्रभावी असलेला ब्रिटनमधील एका अभ्यासात दिसून आलंय. मात्र त्यासाठी दुसरी मात्रा वेळेतच घेणे आवश्यक असल्याचं देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने म्हटले की फायझर बायोटेक या विषाणूवर 88% प्रभावी आहे. हे प्रमाण लक्षणीय असलेल्या रुग्णातील आहे, पण ही परिणामकारकता दुसरी मात्रा घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी लगेच दिसून येते. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस लक्षणे रुग्णामध्ये 60% प्रभावी आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. म्हणजे आपल्याला मोस्ट इफिशियंट लस जर बघितल्या तर त्याच्यासाठी ॲस्ट्राझेनेका आणि फायझर ठरणार आहेत.
वर्ष अखेरीस भारतात चित्ता. आता बघा की जगातील सर्वात वेगवान पाणी असलेला 1952 साली भारतात नामशेष झालाय, म्हणजे डिस्टिंक्ट झालेला आहे. 1952 मध्ये जी रेड लिस्ट आपण काढतो त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट असा प्राणी चित्ता झालेला आहे. भारतातून नामशेष जाहीर करण्यात आलेला चित्ता याच वर्ष अखेर आफ्रिकेतून भारतात आणण्याची योजना आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणला जाईल, अशी माहिती वनमंत्री यांनी दिली. भारतीय वन्यजीवन संस्था म्हणजे WII जी आहे, काही वर्षापूर्वी चित्ताचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार करण्यात आला आणि आफ्रिकेतील चित्तांना प्रायोगिक तत्वावर भारतातील अनुरूप अधिवासात परत आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. आफ्रिकेमधून शिवपूर जिल्ह्यातील कुनो येथे त्यांना आणण्यात आलं आणि 5 माद्यासह सुमारे 10 चित्त्याची बंदिस्त जागा तयार करण्यात आलेली देखील सांगितलं आहे. आता बघा की ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे, चला महाराष्ट्राला प्राणवायू निर्मितीत स्वावलंबी बनूया. महाराष्ट्र शासनातर्फे प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी उद्योगांना एक आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कशा अंतर्गत महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंब या मिशन अंतर्गत विशेष उद्योग धरण्यास मंजुरी दिली जाईल. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग अँड सिलेंडर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी प्राणवायू निर्मित प्रकल्प उभारण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन दिलं जाईल. ओके, त्याच्यामध्ये ठळक प्रोत्साहन काय आहे की ऑक्सिजन निर्मिती आणि संलग्न घटकांना गुंतवणुकीसाठी 100% येथे 150% परतावा, 100% ढोबळ राज्य वस्तू आणि सेवा करावर परतावा, मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क माफी, विद्युत दर अनुदान प्रति 2 रुपये, 5% व्याज अनुदान, विशेष भांडवली अनुदान तसेच किमतीच्या 10% ते 20% प्रमाणात सर्व परवाने एक खिडकीद्वारे अल्प कालावधीत तयार होणार आणि अर्ज मुदती कितीपर्यंत दिली आहे? 30 जून पर्यंत अर्ज मुदती दिलेली आपल्याला दिसते. आता नेक्स्ट जे आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे संपादिकेमध्ये आलेलं, ते बहुगुणा ज्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यावर आहे की झाडाला मिठी मारणे साधी क्रिया चळवळीचे हत्यार म्हणून पहिल्यांदा केलेली उत्तराखंडमधील गोपेश्वर भागातील गोरा देवी या महिलेने गोरा देवी सारख्या असंख्य महिला त्या चिपको चळवळीमध्ये उतरल्या आणि संघात्मक पाठिंबा म्हणून चंडीप्रसाद भट्ट यांनी स्थापलेल्या दशोली ग्राम स्वराज संस्थेने तरीही चिपको चळवळीचे जनक सुंदरलाल बहुगुणा यांचे नाव घेतले जाते का? कारण याचे कारण चळवळीच्या घटना क्रमांक जरी मिळाले नाही तरी पुढल्या सुमारे 50 वर्षामध्ये नक्कीच मिळाले आहे असे सांगितलं आहे. बहुगुणा हे केवळ ज्येष्ठ कार्यकर्ते व चळवळीचे अग्रणी नव्हते तर पर्यावरणाचे तत्वचिंतक. चिपको या कृतीमधील वैश्विकता त्यांनी ओळखली. पुढे त्याच्या अनेक व्याख्यातून त्याहूनही अधिक चळवळीला पाठिंबामधून वैश्विक भान सातत्याने दिसत होते. त्या अर्थाने दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो असं वर्णन त्यांना लागू पडते. त्या जाण्याचा शोक व्यक्त करण्याची विश्वाची चिंता कशी होती या चिंतेशी केवळ पर्यावरणवादी म्हणण्याची नाते एका जोडलेले आहे. बाकीचे सगळे कोरडेच कसं का राहिले? पर्यावरणवादी भारतीय आत्मा स्वातंत्र्योत्तर काळात बहुगुणा यांनीच दाखवला. हे निर्विवाद राखीव वनाची आणि अभयारण्याची कल्पना, म्हणजे आता सध्या आपल्याला माहिती राखीव वनाची आणि अभयारण्याची कल्पना आपल्याकडे सम्राट अशोकाच्या काळापर्यंत मागे जाते. तर वेद जरी निसर्गाचे दैवीपण ओळखणारे असले तरी वृक्षवल्लींना सोयरे मानणाऱ्या शूद्र करण्यासाठी स्वहकार नाकारांना मध्ययुगीन संतांचे काम हे पर्यावरणीय जाणीवीला आध्यात्मिक बैठक देणारे ठरले. बहुगुणा वारसा सांगत तो या संताचा विशेषक वृक्षरक्षक बिश्नोई पंथाचा आणि कबीरचा. गांधीवाद आजचा पर्यावरणवाद यामध्ये मूलत फरक नाही, पण 1909 ला गांधीजींनी पहिलं जे हिंद स्वराज्य हे पुस्तक पर्यावरणवादाची गाथाच आहे असं म्हटलेलं आहे. आता असा क्वेश्चन येऊ शकतो बघा तुम्हाला एक्झाम मध्ये की 1909 ला गांधीजींना पर्यावरणाविषयी कोणत्या पुस्तकात नमूद केलंय? तर हिंद स्वराज्य असं नाव आहे. असे आग्राही प्रतिपादन बहुगुणा अनेकदा करत. अशी व्याख्याने ऐकून एक प्रसन्न अनुभवत होत की काहीशा पहाडी आणि लबकीने अक्षराचा थोर पालट त्यांनी केलेला दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की टागोरचं देखील उदाहरण आहे. जगदीशचंद्र बोस यांना देखील पर्यावरणवादी म्हणता येईल. या भारतीय शास्त्रज्ञांनी झाडांना जीव असतो एवढं सिद्ध केलेलं आहे. कवी कल्पना नाही तर बहुगुणा त्याच्या म्हणजे इम्प्लिमेंटेशनवर त्यांनी भर दिला. आता बघा चिपको चळवळीच्या यशानंतर 40च्या बहुगुणांनी 4700 हून अधिक किलोमीटर पायी चालून उत्तराखंडाच्या गावोगावी जाऊन जागृतिक निर्माण आणि जनपद रहिवाशांना कशी भिडली हे नेमकं समजून सांगत होते. प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे काय याचं बहुगुणा हे साक्षात उदाहरण आहेत आपल्याला दिसतात. आता नर्मदा बचाओ आंदोलन म्हणजे काय की नर्मदा नदीवर
आपल्याला माहिती आहे की धरण बांधण्यात येणार होतं, त्याच्या अंतर्गत हे आंदोलन होत होतं. तर नर्मदा बचत आमदारांचा त्यांचा आधार होताच, पण अन्य पर्यावरणवादी चळवळींना बहुगुणामुळे माहीत असलेल्या चिपकोचा आदर्श ते होते. या मुंबईकर तरुणांना हिंद स्वराज्यामध्ये अपेक्षित असलेली जीवनशैली, बहुगुणांची साधी राहणी आचारात आणता येणार नाही हे निश्चितच. शहरीकरणाची सर्वत्र सर्व फळे खाऊन शकणाऱ्या पिढीतील व्यक्तिकेंद्रीय वातावरणामुळे बंडखोरीची सहज प्रेरणा आणि निसर्ग प्रेमाच्या मार्गास लावणारे तरुण देखील दूरच्या दिव्यासारखे बहुगुणाचे असणे त्यासाठी महत्वाचे. ही दिव्यता, मिनमिनता, प्रकाश आणि पर्यावरणवादी चळवळींना यश मिळवता येते याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आता आपल्याला माहिती की चिपको आंदोलन जवळजवळ इंदिरा गांधीच्या काळात दिसते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही पर्यावरण रक्षणाचा संस्कार शांतिनिकेतनात आणि अन्यत्र कसा झाला होता याविषयी काँग्रेसचे जयराम रमेश यांनी वेगळे पुस्तकच अलीकडे लिहिलेले आहे. तेव्हा उत्तराखंडातील चळवळीनंतर लागोलाग हिमालयातली केवळ अमुक उंचीच्या भूभागातील झाडेच कापता येतील आणि त्यावरच्या भूभागावर झाडे संरक्षित राहतील हा नियम झाला यात नवल नाही. पण इंदिरा गांधीची बहुगुणा आधीच्या पुढच्या मागण्याची दाद त्यांनी दिली नाही, कारण तशी ती देणे शक्यच नव्हते. मोठ्या धरण्याऐवजी लहान धरणे बांधा अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाची होती. पण प्रशासकीय दृष्ट्या मोठ्या धरणाची तयारी इतकी पुढे गेली असताना ही मागणी ऐकणे अशक्यच वाटणार होते. बहुगुणा ज्यास थेट विरोध करत त्या तिहेरी धरणाला काही पर्याय देखील नव्हता. ते धरण झालेच आणि भूकंप होणारच होते तेही त्यांनी सांगितले. धरण बांधले त्यात असताना 1951 मध्ये झालेल्या भूकंपा एवढी हानी मात्र नंतरच्या कोणत्याही भूकंपाने झाली नाही असं प्रशासनाने त्या काळात सांगितलं. म्हणजे अनेक आंदोलनामध्ये देखील आपल्याला बहुगुणाचा समावेश दिसतो. नर्मदा बचाव आंदोलन असो किंवा तिहेरी डॅमचा जो असो प्रकल्प असो त्याच्या विरोधात देखील बहुगुणा होते असं आपल्याला दिसतंय आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसतंय. आणि आपल्याला माहितीये की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची जागा आज समाजामध्ये कोण घेणार आहे. आणि खरंच त्यांची अशी अनेक बहुगुणा होण्याची आपल्या भारतीय समाजात आज गरज आहे असं आपल्याला दिसतंय. नंतरची जी न्यूज आहे ती आहे की कृषी पतपुरवठा विभागाची स्थापना. एक पेज आलेला आहे त्याच्यामध्ये विद्याधर अनवस्कर यांनी लिहिलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान असल्याचं साहजिकच एकूण भारताच्या लोकसंख्येत सर्वात जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. भारतीय जनगणना जर आपण बघितली तर 1881 मध्ये 61%, तर 1901 मध्ये 66%, तर 1921 मध्ये 73% ही शेतीवर डिपेंड असलेले आपल्याला दिसतात. तर मित्रा समितीचा अहवाल आला तर वर्षात एकूणच 1931 मध्ये 76% जनता ही शेतीवर भारतामध्ये अवलंबून होती आणि 1931 मध्ये देशामध्ये एकूण 220 दशलक्ष एकर जमीन शेतीसाठी उपलब्ध होती. तर जनगणना 1931 सालची जी आपली लोकसंख्या होती ती 35,28,00,000 होती. त्यापैकी शारीरिक कष्ट करण्यास योग्य अशा प्रौढाची संख्या 22 कोटी धरल्यास प्रत्येकाच्या वाट्यात सरासरी केवळ 1 एकर जमीन कसण्याची उपलब्ध होऊ शकत होती. घरातील 5 ते 6 जणांच्या कुटुंबात सरासरी 6 एकर जमीन उपलब्ध झाली असे गृहीत धरल्यास सदर जमिनी शेतकऱ्यास त्याचे कुटुंब पोषण्यासाठी निश्चित अपुरी पडत होती. त्यात शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस पडला नसल तर जलसिंचनासाठी उपलब्ध असणाऱ्या पारंपरिक व्यवस्थेवर म्हणजे नद्या, विहिरी, कालवे याच्यावर केवळ 16% जमिनीवर उत्पन्न घेणे शक्य होत होते. त्यामुळे तत्कालीन शेतकऱ्याचे वार्षिक सरासरी उत्पन्न 42 रुपये इतकेच होते. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबी ही निर्विवाद होती. तत्कालीन अभ्यासाचे गरिबीची खापर आणि भारताच्या वाढत्या अनियंत्रित लोकसंख्येवर फोडले, परंतु मित्रा समितीने इंग्लंड आणि भारतातील जनसंख्येचे दाखले देत समप्रमाण खोडून काढले. 1891 ते 1901 या दशकात इंग्लंडमधील लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे 12.17% होते, तर त्याच दशकात भारताचे प्रमाण 2.4% एवढे होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी प्रकरणासाठी लोकसंख्या हा अडसर नसून जलसिंचन आणि इतर आवश्यक गोष्टीत अल्प दरात पतपुरवठा करणे गरजेचे असल्याला एका समितीने नमूद केले. यासाठी समितीने राष्ट्रामध्ये सरकार सरासरी 1000 लोकांमाग शेती व्यवसायावर होत असलेल्या खर्चाची आकडेवारी दिली. ती आकडेवारी विविध देशासाठी विविध होती, पण भारतात फक्त ती 34 रुपये एवढी होती. या पार्श्वभूमीवर आपल्या स्थापनेनंतर लगेचच सरकारी बँक आणि चलन निर्मिती या 2 प्रमुख जबाबदाऱ्याबरोबरच कृषी पतपुरवठ्यावर देखील विशेष लक्ष देण्याची गरज लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने कलम 55 सबकलम 1B या तरतुदीनुसार कृषी पतपुरवठा विभागाची स्थापना
एप्रिल 1935 मध्येच केली. ग्रामीण पतपुरवठ्यामधील सहकारी बँकेचे योगदान पाहता प्रांतीय सहकारी बँक आणि इतर बँकेची मदत घेण्याचे त्यांनी निश्चित केले. सदर विभागाचे पहिले प्रमुख म्हणून भारताचे मुलकी सेवकीतील के.जी. आंबेगावकर यांची नेमणूक केली. आंबेगावकर यांनी सहकार क्षेत्रातील गाढा त्यांना अनुभव होता. सहकारी संस्थेचे निर्बंधक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले. आंबेगावकर यांनी पुढे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून देखील त्यांची नेमणूक झालेली आपल्याला दिसते. तत्पूर्वी ते केंद्रात अर्थ सचिव होते. सर बेंगाल रामाराव यांच्या राजीनाम्यानंतर 44 दिवसाच्या अल्प काळाकरता आंबेगावकर प्रभावी गव्हर्नर कृषी पतपुरवठा विभागाचे प्रमुखपदी कार्य करताना घेतलेल्या अनुभवापुढे कृषी क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेचा पतपुरवठा वाढवण्यासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्याची त्यांची खूप महत्वाची भूमिका त्यांनी बजावली, हे विसरून चालणार नाही. कृषी पतपुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून आंबेगावकर यांच्या पुढे पहिले महत्वाचे काम होते ते म्हणजे सर माल्कम डार्लिंग यांच्या अहवालाचा अभ्यास करणे. तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर मणिलाल नानावटी यांनी या कामी पुढाकार घेत आवश्यक ती सर्व मदत पुरवली. माल्कम डार्लिंग हे देखील भारतीय मुलकी सेवे अधिकारी होते. त्यांनी 1904 पंजाबमध्ये सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड अध्ययन करून अनेक प्रश्न मार्गी लावले होते. त्यामुळे कृषी पतपुरवठा विभाग हा जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थेच्या गुणदोषावर त्यांच्या यंत्रणेत कसा उपयोग होईल करून घ्यावा यासाठी एक अहवाल देण्यासाठी 1934 मध्ये सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्या डार्लिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. सर डार्लिंग यांचा अहवालाचा अभ्यास करून आंबेगावकरनी 1935 मध्ये आपला अहवाल रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळांना सादर केला. 1936 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात सहकारी संस्थेच्या मदतीनेच ग्रामीण भागात कृषी पुरवठा करणे सर्वात योग्य आहे या संकल्पनेवर शिक्कामोर्तब केले. त्यासाठी सहकारी चळवळीची पुनर्रचना, सहकारी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वाचा सहभाग हे अहवालात नमूद करण्यात आले होते. प्राथमिक अहवालाचा अभ्यास करून बँकेने डेप्युटी गव्हर्नर नानावटी यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर 1937 ला सरकारला आपला वैधानिक अहवाल सादर केला. या अहवालामध्ये कृषी पुरवठ्याची व्यापारी बँक, सहकारी बँक, सरकार, सावकार इत्यादी विविध घटकाच्या भूमिकेवर वैशिष्ट्यावर एक सविस्तर विवेचन केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक अहवालातील कृषी पुरवठ्यावरील सहकारी चळवळ सर्वात योग्य असल्याने मान्य करण्यात आले. त्यामुळे 1938 मध्ये रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकाद्वारे प्रांतीय सहकारी बँका, भूविकास बँक रिझर्व्ह बँकेच्या योजनेमध्ये आपल्याला दिसतात. भूविकास बँक, लँड डेव्हलपमेंट बँक आपण म्हणू शकतो, सामील होण्याचे आवाहन केले. परंतु जाचकाटीमुळे सहकारी क्षेत्राकडून खूपच क्षीण प्रतिसाद त्याला मिळाला. त्यावेळी मुंबई प्रांतीय सहकारी बँकेने सध्याची राज्य बँक प्रथमच पुढाकार घेत रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून योजनेसंबंधित त्याचं स्वतंत्र मतं त्यांनी मांडली. त्यावर रिझर्व्ह बँकेने बँकेच्या शंकांचे निरसन होण्यासाठी 1939 मध्ये सर्वसमावेशक परिपत्रक काढले आणि रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकावर सर्वच वृत्तपत्रांनी चौफेर टीका केलेली आपल्याला दिसते. रिझर्व्ह बँकेने सहकार चळवळीत कार्यपद्धती विचारात न घेता इंग्लंडमधील जॉईंट स्टॉक कंपन्यांची कार्यपद्धती सहकार चळवळीवर लादण्याचा प्रयत्न केल्याची टीका ती होती. त्यापेक्षा सहकारी पतपुरवठा पद्धतीत जास्तीत जास्त प्रगत असलेल्या जर्मनमधील सहकारी बँकेचे मार्गदर्शन अनुकरण जास्त लाभदायक ठरले असते असेही सुचवण्यात आले. या विभागाने कृषी पतपुरवठ्याबरोबर डेप्युटी गव्हर्नर नानावटी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारी चळवळीचा सखोल अभ्यास करून देशातील विविध मासिकांमधून त्यांना जाहीर केले. सहकारी बँकेने केवळ कृषी पुरवठ्यावरच न थांबता शेतकऱ्याच्या आयुष्यातील प्रत्येक गरजेबाबत कर्ज पुरवठा करावा, तसेच त्यांच्या सभासदांना उत्कृष्ट कृषी करण्याचे प्रशिक्षण द्यावे, त्यांच्या कुटुंबाला चांगले आयुष्य जगण्याचं मार्गदर्शन करावं सूचना केल्या. थोडक्यात व्यापारी आणि सहकारी बँकेमधला फरक त्यांनी अधोरेखित केला. परंतु या सूचनाकडे पुढे रिझर्व्ह बँकेने जास्त लक्ष दिलं नाही. त्यामुळे सहकार चळवळ सक्षम ठरू शकली नाही असे म्हणावे लागेल. 1937 मध्ये संख्याशास्त्रीय विभाग म्हणजे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट सुरू केलं. त्याद्वारे सर्व बँकांना मार्गदर्शन केले जात असे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेमध्ये सावकार या व्यक्तीचे स्थान पाहता कृषी पुरवठा शेतकऱ्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी
या विभागाने सावकार या घटनाला या यंत्रणेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी ठरला नाही. या विभागाने पुढे ग्रामीण बँक म्हणजे आपल्याला रिजनल रूरल बँक जे आहे 1975 ला पहिल्यांदा ऑर्डिनन्स काढला आणि नंतर त्याचा ऍक्ट झालेला आपल्याला दिसतो. आणि नाबार्ड 1982 ला त्याची स्थापना करून ग्रामीण कृषी पतपुरवठ्याला आकार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारे स्थापनेनंतर लगेचच रिझर्व्ह बँकेचे सर्वात मोठे काम म्हणजे स्वतंत्र कृषी पुरवठा विभागाची देखील स्थापना केली. म्हणजे एक प्रकारे हिस्ट्री आहे की आपण रिजनल रूरल बँक जे आहेत, आपण ग्रामीण बँक आणि नाबार्ड आपण याची यशस्वीरित्या जी स्थापना केली त्यामागची एक बॅकग्राऊंड हिस्ट्री या आर्टिकल मध्ये सांगितली आहे की रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा कृषी डिपार्टमेंट काढलं आणि आपल्या भारतामध्ये कृषी क्षेत्राला बँकेशी लिंकिंग करणं किती महत्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये आंबेगावकर आणि माल्कम डार्लिंग यांचा जो आहे यांचा एक प्रकारे योगदान आपण म्हणता येईल या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतंय. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर.